जर महाराष्ट्रातील जनता हुशार झाली तर आपलं कसं होणार, असंच महाराष्ट्रातील नेत्यांना काहीसं वाटत आहे. कारण की रविराज साबळे यांच्यावर चक्क 30 कोटी रुपयांची डिफेमेस केस जी आहे ती दाखल केलेली आहे. या अगोदरसुद्धा काही कोटींची केस त्यांच्यावर दाखल केली होती. आता त्यांच्यावर केस दाखल करून जी रक्कम आहे ती देण्यास सांगितलेली आहे. चक्क ती 50 कोटी रुपयांच्या घरात ती रक्कम जात आहे. एखादा सामान्य व्यक्ती कशा प्रकारे तो एवढी रक्कम देऊ शकतो. आता नक्की हे प्रकरण काय आहे ते पाहूया. आता बावनकुळे यांनी रविराज साबळे यांच्यावर केस का केलेली आहे आणि चक्क त्या कोटी रुपयांचा दंड का ठोठावलेला आहे ते पहा. तर रविराज साबळे पाटील यांनी असं सांगितलं एका व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की 1100 एकर जमीन बावनकुळे यांच्या नावावर कशी आहे याची चौकशी झाली पाहिजे. आणि हेच अक्षरशः बावनकुळे यांना झोंबलं आणि चक्क त्यांच्यावर केस करून जी काही कोटी रुपयांची रक्कम आहे 30 कोटी रुपयाची रक्कम जी आहे ती देण्यास सांगितलेली आहे. म्हणजे डिफेमेस केस जी आहे ती आता त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे आणि चक्क 50 कोटी रुपयांच्या जवळपास ती रक्कम आहे. आणि एखादा सर्वसामान्य जर एखाद्या नेत्याला प्रश्न विचारू शकत नाही तर मग हे काय चाललेलं आहे. अक्षरशः ती जी केस आहे ती एका महिलेच्या नावावरती आहे, ज्योती बावनकुळे असं इथं स्पष्ट दिसत आहे. FIR तुम्ही बघू शकता की FIR मध्ये काय काय त्यांनी दाखल केलेलं आहे. फक्त एवढंच रविराज साबळे यांनी विचारलं होतं की तुमच्या नावावरती 1100 एकर जमीन कशी आहे आणि एवढंच फक्त विचारलं होतं. आणि त्यांनी काही व्हिडिओच्या आधारित रविराज साबळे यांनी माहिती घेतली होती. त्यांच्या अगोदरसुद्धा एका व्यक्तीने व्हिडिओ बनवला होता की त्यांच्या नावावरती 1100 एकर जमीन कशी आहे. नंतर ही जी घटना आहे ती सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागली की बावनकुळे यांच्या नावावरती 1100 एकर जमीन कशी आहे असं मग सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागलं. त्याचबरोबर रविराज साबळे पाटील यांनी सुद्धा सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकला की बावनकुळे यांच्या नावावर 1100 एकर जमीन कशी आहे आणि अक्षरशः हेच त्यांना झोंबलेलं आहे. जर एखादा व्यक्ती खरा असेल किंवा त्यांनी काहीच केलं नसेल तर त्याला भीती कशाची. परंतु महाराष्ट्रातील जे काही नेते मंडळी असू द्या, जे काही राजकारणी असू द्या, ते कुठल्या थराला जाऊ शकतात ते तुम्ही पाहू शकता. रविराज साबळे पाटील यांचा सुद्धा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. कशा प्रकारे त्यांना लीगल नोटीस मिळालेली आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहेत. आता तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते जरूर कळवा.